नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता आणि तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. सकाळच्या बातम्यांमध्ये सुरुवातीला बातमी आहे. भाजपचे आमदार नितेश राणे यांना कणकवली दिवाणी न्यायालयानं शिवसेना कार्यकर्ते संतोष परब हल्ल्याप्रकरणी 18 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. नितेश राणे यांना न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर त्यांचे वकील सतीश मानेशिंदे यांनी कणकवली न्यायालयातच जामिनाचा अर्ज दाखल केलाय. नितेश राणेंच्या जामीन अर्जावरती आज सुनावणी होणार आहे. दरम्यान नितेश राणेंच्या प्रकृतीमध्ये बिघाड झाल्यानं त्यांच्यावर सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीचा अहवाल जे रुग्णालयामध्ये पाठवलेला आहे. जामीन अर्ज आमचा आज दाखल झालेला आहे आणि आम्ही मेन्शन केल्यानंतर कोर्टाने उद्याची तारीख ठेवलेली आहे. मोस्ट प्रॉब्ली आपला उद्या जामीन अर्ज सुनावणीला येईल. नाही, नितेश राणेंना काही तब्येतीच्या तक्रारी पहिल्यापासूनच आहेत, परंतु 2 दिवस कस्टडीचे महत्त्वाचे असल्यामुळे आम्ही पूर्णपणे सहकार्य केलं आहे. फक्त ज्यावेळी त्यांना त्रास व्हायला लागला त्यावेळी फक्त आम्ही एवढंच कोर्टाला, मॅजिस्ट्रेट कोर्टाला कणकवलीलाच मेन्शन केलं आहे की त्यांना हॉस्पिटलला पाठवण्याच्या अगोदर त्यांचे जे काही आहेत तक्रारी त्या संदर्भात चेकअप करून घ्यावं, बस एवढंच आम्ही रिक्वेस्ट केलेली. असं आपण अपेक्षा करूया, जर सरकार पक्षाचं म्हणणं वेळेत आलं, बाकी सगळ्या गोष्टी झाल्या तर कदाचित उद्याच जामीन अर्जावरती सुनावणी होईल. तर काल संपूर्ण दिवसामध्ये काय काय घडलं ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात. दुपारी 1:30 वाजता केंद्रीय मंत्री नारायण राणे हे सिंधुदुर्गामध्ये पोहोचले. त्यानंतर दुपारी 2 वाजता नितेश राणे यांचे वकील कोर्टाकडे रवाना झाले. दुपारी 1:30 वाजता नारायण राणे सिंधुदुर्गात पोहोचले. मग दुपारी 2 वाजता नितेश राणेंचे वकील कोर्टाकडे रवाना झाले. दुपारी 3 वाजता नितेश राणेंना कोर्टाकडे घेऊन जाण्याची तयारी सुरू झाली. मग 3:20 पोलीस नितेश राणे, राकेश परब यांना घेऊन कणकवली कोर्टाकडे रवाना झाले. दुपारी 3:38 नितेश राणे आणि राकेश परब यांना न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं आणि दुपारी 3:40 सुनावणीला सुरुवात झाली. दुपारी 4:10 दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाला. मग दुपारी 4:14 नितेश राणेंना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली, तर पीए राकेश परबला सुद्धा न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. आमचे प्रतिनिधी विशाल रेवडेकर सिंधुदुर्गातून आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत. विशाल, कालचा तर घटनाक्रम आपण पाहिला, मात्र आज काय काय घडामोडी घडण्याची शक्यता? काल ज्या पद्धतीत वकिलांनी सांगितलेलं होतं की आज नितेश राणे यांचा जामीन अर्ज जो आहे तो आम्ही कालच त्यांनी कोर्टासमोर ठेवलेला आहे. आज त्यांच्या सरकारी वकील जे आहेत यांचं युक्तिवाद होईल. तसंच जर त्यांचा युक्तिवाद आज संपला तर नितेश राणे यांना जामीन मिळू शकतो असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्याच पद्धतीत नितेश राणे यांचे मेडिकल चेकअपचा जो अर्ज आहे त्याचे काही टेस्ट आहेत, या टेस्ट काल पूर्ण झालेल्या होत्या आणि त्याचा अहवाल जो आहे तो जे हॉस्पिटलला पाठवला होता. त्याच्यामुळे तो जो अहवाल आज आला, तर त्याच पद्धती नितेश राणे यांच्या ज्या काही रिपोर्ट असतील किंवा जर का त्या पद्धतीत मिळाला जो हॉस्पिटलचा अहवाल आहे तो, तर आज त्यांना मेडिकलसाठी जर ठेवायला लागलं तर हॉस्पिटलमध्ये ठेवावं लागेल. जर त्यांना जामीन मिळाला तर त्यांना घरी पाठवण्यात येईल, असं प्राथमिक माहिती मिळते. जी, आता काल दुपारी केंद्रीय मंत्री आणि नितेश राणे यांचे वडील नारायण राणे सुद्धा सिंधुदुर्गामध्ये पोहोचलेले आहेत. त्यानंतर काय हालचाली वाढल्यात? केंद्रीय मंत्री नारायण राणे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये जो उत्साह आहे तो काहीसा वाढलेला आहे की आता आपलं एक खंबीर नेतृत्व या जिल्ह्यामध्ये आहे. आणि त्यामुळे कार्यकर्ते जे आहे ते काल आपण बघितलं असेल तर काल जे कार्यकर्ते होते यांचा ओघ जो होता तो जिल्हा कणकवली कोर्टामध्ये वाढलेला दिसत होता. त्या पद्धतीत आज जर नारायण राणे कार्यकर्त्यांना काही जर संबोधित करणार असतील किंवा काय बोलणार असतील किंवा माध्यमांशी जर काय बोलणार असतील तर ते पाहावं लागेल आजच्या दिवसात. आता जो काही सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयामध्ये नितेश राणे यांना सध्या ऍडमिट केलेलं आहे, त्यानंतर त्यांचे रिपोर्ट्स हे जे हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले, त्यानंतर काय अहवाल नेमका कधी येणार आहे, मग तो कोर्टामध्ये सादर केला जाईल का, काय शक्यता? निश्चितपणे ज्या पद्धतीत जर आज जो अहवाल आहे तो जर प्राप्त झाला तर
आणि जर सरकारी पक्षाचा जर आज युक्तिवाद संपला आणि जर रिपोर्ट म्हणजे न्यायालयाने जर काही सुनावली तर नितेश राणे यांची रवानगी घरी नितेश राणे यांना घरी पाठवण्यात येईल. जर तसं झालं नाही तर जे हॉस्पिटलचा जो अहवाल आहे त्याच्यामध्ये जर काही त्रुटी किंवा काही त्या तपासामध्ये त्यांच्या तपासणीमध्ये काही जर अडचणी असतील तर त्यांना मात्र हॉस्पिटलमध्येच ठेवण्यात येईल. बरं विशाल, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. आणि यानंतर सुद्धा दिवसभरात काय काय घडामोडी घडतात सिंधुदुर्गामध्ये या नितेश राणे यांच्या जामीन अर्जावरच्या सुनावणी संदर्भात त्या सगळ्याचे अपडेट्स आपण घेत राहूच. 18 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी नितेश राणेंना सुनावलेली आहे कोर्टानं. पुन्हा एकदा त्यांच्या वकिलांनी जामिनासाठी अर्ज केलाय ज्याच्यावरती आज सुनावणी होणार आहे. दरम्यान नितेश राणे यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांना जिल्हा रुग्णालयात सिंधुदुर्गाच्या दाखल करण्यात आलंय. पुढची बातमी, अमृता फडणवीस यांचं एक वक्तव्य पुन्हा एकदा चर्चेत आलंय. मुंबईमध्ये वाहतूक कोंडीमुळे घटस्फोट होत असल्याचं वक्तव्य अमृता फडणवीसांनी केलं. अमृता फडणवीसांच्या या वक्तव्यावर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी टीका केली. हा नवीन जावई शोध लावला असल्याचं महापौरांनी म्हटलंय. मुंबईतील एका कार्यक्रमात अमृता फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुंबईतील वाहतूक कोंडीवर भाष्य करताना त्याचा संबंध घटस्फोटाशी जोडला. यावर महापौर किशोरी पेडणेकर यांनी मागील काही महिन्यापासून ऐकावे ते नवलच अशा पद्धतीचं वक्तव्य करत टीका केली. जसे लोक बोलतात, या स्त्रिया बोलतात की मानसिक संतुलन गेलंय, नाही असं काही नाही आहे. आज तुम्हाला माहित आहे मुंबई ट्रॅफिक जॅममुळे किती % डिवोर्स होतात? 3% डिवोर्स. कारण आपण आपल्या फॅमिलीला वेळ नाही देऊ शकत. तर तुम्ही हे सगळं बंद करायला बोलणार नाही तर काय कराल? अशा पद्धतीने वक्तव्य करून सगळं अट्रॅक्शन स्वतःकडे मिळवायचं मला वाटतं जर असं फार चुकतंय असं मी म्हणणार नाही, कारण त्या वारंवार होतच राहणार आहे. परंतु लक्ष द्यावं. हे असे कुठेतरी जावई शोध करून मुंबईला या महाराष्ट्राला ज्या काही आंतरराष्ट्रीय किंवा देशात एक चांगलं नाव आहे, एक चांगली प्रतिमा आहे, ती मलिन करण्याचा कोणीही प्रयत्न करू नये. मुलगी झाली हो या मालिकेतून काढल्यानंतर चर्चेत आलेल्या किरण मानेंनी पुन्हा मालिकांवरती गंभीर आरोप केलेत. अभिनय क्षेत्रामध्ये जातीयवाद चालतो. जातीयवादी लोक सोशल मीडियावरती आक्रमक झालेत. इतकंच नव्हे तर सेटवर सुद्धा छुपा वर्चस्ववाद चालतो असा गंभीर आरोप किरण मानेंनी केलाय. मालिकेच्या सेटवरील वागणुकीमुळे किरण मानेंना मालिकेतून काढून टाकल्याचं मालिकेच्या टीमनं स्पष्ट केलंय. मात्र राजकीय दबावामुळे मालिकेतून काढल्याचा आरोप किरण मानेंनी केला. आता पुन्हा नवा आरोप केल्यानं पुन्हा नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. एक आता तुमच्या लक्षात येईल की मी जे पहिल्यापासून सांगतोय की सेटवर चालणारा छुपा जात वर्चस्ववाद आणि माझ्या फेसबुकवरील पुरोगामी विचारधारा मांडणाऱ्या तिरकस राजकीय भाष्य करणाऱ्या पोस्ट हे या सगळ्याचं मूळ कारण असावं असा संशय घेण्यास पुरेसा वाव आहे. हेच मी सुरुवातीपासून तुम्हा सगळ्यांना सांगत होतो, डे 1 पासून. आता या निमित्ताने मला एकूणच आमच्या क्षेत्रातल्या जातीयवादावर बोलायचं आहे. आणि जातीयवादावर बोलतोय मी म्हणजे काहीतरी भयानक करतोय असं नाही. जातीयवाद धर्मवाद कुठे नाही हो, सगळीकडे अख्ख्या जगात आहे. तर पण या केसच्या निमित्तानं मला एक गोष्ट कळली, या जगात खूप मोठ्या संख्येनं चांगले लोकही आहेत जे माणूसपणाच्या जवळ गेलेले आहेत. मोठी संख्या आहे त्यांची, जात धर्मा पलीकडे जाऊन माणूसपणाशी नाळ जोडलेले बहुसंख्य लोक आहेत. मला पण असं वाटतंय की आता हे संशय घेण्याला वाव आहे. कारण कधीही कुठल्याही अशा महत्त्वाच्या कलाकाराला जेव्हा काढून टाकलं जातं तेव्हा म्युच्युअल अंडरस्टँडिंगनं काढून टाकलं जातं. चॅनल आणि प्रोडक्शन हाऊस, नुसतं फक्त प्रोडक्शन हाऊस कोणाला काढू शकत नाही. चॅनल आणि प्रोडक्शन हाऊस ठरवून हा निर्णय घेतं असं होतं. आणि खरं तर तुम्हाला सांगतो, मी चॅनलला कुठलाही मेल पॅनोरामानं मला काढण्याआधी पाठवलेला नाहीये. नंतर खूप दबाव आल्यानंतर एक मेल पाठवलाय. पॅनोरमा एंटरटेनमेंट या प्रोडक्शन हाऊसच्या हुकुमशाही वृत्तीमुळे, मुजोरपणामुळे मला विनाकारण भयान मनस्तापाला सामोरं जावं लागलं आहे. लोकांना भरकटवण्यासाठी महिलांशी गैरवर्तन असा आरोप करून माझी नाहक बदनामी करण्यात आलेली आहे. माझ्या करिअरचं कधीही भरून न येणारं नुकसान झालंय, कौटुंबिक नुकसान झालंय. माझे वडील अत्यंत गंभीर आजारी पडलेले आहेत. माझी सामाजिक प्रतिमा ठरवून डागाळण्याचा प्रयत्न झालेला आहे.
त्याची भरपाई म्हणून प्रोडक्शन हाऊस आणि संबंधित महिलांनी माझी माफी मागावी, मला या सगळ्या नुकसानीची भरपाई म्हणून 5 कोटी रुपयांचं कॉम्पेन्सेशन द्यावं, अशी माझ्या वतीने माझे वकील ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी नोटीस पाठवली आहे. अत्यंत दखलपात्र अशा स्वरूपाचा गुन्हा जर किरण माने यांनी केला असेल तर त्याच वेळेस त्या महिलेकडून लेखी स्वरूपात ती तक्रार घेणे, त्याची कॉपी किरण माने यांना देणे, त्यानंतर त्या तक्रारीच्या संदर्भात इंटरनल कमिटी म्हणजे सेक्शुअल हॅरॅसमेंट वर्कप्लेसच्या संदर्भात या कायद्यानुसार कमिटी करणं आवश्यक आहे. ही कमिटी असली पाहिजे, त्या इंटरनल कमिटीकडे ते प्रकरण गेलं पाहिजे. तिथे किरण माने आपली बाजू मांडतील, ती अन्यायग्रस्त स्त्री त्यांची बाजू मांडेल, कोणत्या प्रकारचा टोमणा मारलेला आहे, कोणासमोर मांडलेला आहे, कशा प्रकारे अपमान झालेला आहे. त्यामुळे क्रुएल्टी जी आहे, क्रूरता, त्याची एक प्रोसेस असते, ती प्रक्रिया सांगितली गेली पाहिजे आणि त्याचे उत्तर यांनी दिले पाहिजे. आता पुढच्या बातमीकडे वळतोय. राज्यातील पोलिसांच्या बदल्यांसाठी शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब आणि राष्ट्रवादीचे नेते आणि तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यामध्ये सह्याद्री अतिथीगृह आणि ज्ञानेश्वरी बंगल्यावरती गुप्त बैठका व्हायच्या, असा धक्कादायक खुलासा देशमुख यांचे विशेष कार्यकारी अधिकारी रवी भटकर यांनी केलाय. भटकर यांनी ईडीकडे नोंदवलेल्या जबाबामध्ये ही माहिती समोर आली आहे. त्यामुळे परब आणि देशमुख यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख आणि सलील देशमुख यांना 5 एप्रिलला कोर्टासमोर हजर राहण्याचं समन्स बजावण्यात आलंय. विशेष पीएमएलए कोर्टानं हे समन्स जारी केलंय. अनिल देशमुख यांच्या जामिनावरती सुनावणी झाली, त्यावरती उत्तर दाखल करण्यासाठी ईडीनं कालावधी मागितला आणि त्यावर आता 9 फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. गृहमंत्री श्री अनिल देशमुख जी के खिलाफ एनफोर्समेंट डायरेक्टरेट ने जब सप्लीमेंट्री चार्जशीट फाइल की, उसके बाद हमने उनके लिए बेल एप्लीकेशन का अर्जी जो है वो सेशंस कोर्ट में फ़ाइल किया, जिसकी आज सुनवाई थी. और आज एनफोर्समेंट डायरेक्टरेट ने रिप्लाई फाइल करने के लिए कुछ दिनों की मांग की. माननीय न्यायालय ने उन्हें 9 तारीख तक के समय दिया है और कहा है कि 9 तारीख तक के वो रिप्लाई दाखिल करें और अगली सुनवाई 9 तारीख के बाद होगी. आज माननीय न्यायालय ने सप्लीमेंट्री चार्जशीट में ऋषि देशमुख और सलील देशमुख उनका उल्लेख है, उनके खिलाफ समन्स इशू किया है और उसकी रिटर्नेबल डेट 5 एप्रिल दी. आता बातमी आहे नवाब मलिक आणि मोहित भारतीय यांच्या वादाची. नवाब मलिक यांनी कोविड नियमांचं उल्लंघन केल्याची तक्रार मोहित भारतीय यांनी कोर्टात केली. सत्र न्यायालयामध्ये सुरू असलेली सुनावणी 24 फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. भारतीय यांनी मलिक यांच्या विरोधात शिवडी कोर्टात याचिका दाखल केली होती, मात्र कोर्टानं याचिका फेटाळल्यामुळे त्यांनी सत्र न्यायालयात धाव घेतली. आता त्यावरती सुनावणी सुरू आहे. ब्रेकनंतर तुमचं स्वागत आणि आता महत्त्वाची बातमी आहे मेगा ब्लॉक संदर्भातली. ठाणे ते कल्याण दरम्यान 5व्या आणि 6व्या मार्गिकेच्या कामासाठी 72 तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. शुक्रवारी मध्यरात्रीपासून हा मेगा ब्लॉक सुरू झालाय. 3 दिवसांचा हा मेगा ब्लॉक सर्वात मोठा असणार आहे. विशेष करून कोकणात जाणाऱ्या आणि कोकणातून येणाऱ्या मेल एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही मेल या पनवेलवरून सुरू करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे या मेल एक्सप्रेस या मुंबईपर्यंत पोहोचू शकणार नाहीयेत, त्या पनवेलपर्यंतच थांबतील. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची एक्सक्लुझिव्ह मुलाखत न्यूज 18 नेटवर्कचे एडिटर इन चीफ राहुल जोशी यांनी घेतली. या मुलाखतीमध्ये त्यांनी येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाष्य केलंय. पाहूयात ते काय म्हणालेत. आखिरकार गोरखपुरी आप वापस आए. विधानसभा का चुनाव भी आप यहीं से लड़ रहे हैं. गोरखपुर आपकी कर्मभूमि भी रही है, यहां से आपका आध्यात्मिक जुड़ाव भी रहा है. आप गोरखपुरी वापस क्यों आए? बात चल रही थी मथुरा जाएंगे, अयोध्या से चुनाव लड़ेंगे. गोरखपुर में ये क्या खास बात? देखिए, गोरखपुर या प्रदेश अब मेरे लिए कोई अपरिचित नहीं है. हां,
पार्टी ने मुझसे भी पूछा था और मैंने पार्टी के ऊपर भी छोड़ा था। भारतीय जनता पार्टी एक लोकतांत्रिक पार्टी है और भारतीय जनता पार्टी हर उस पर विचार करते हुए तय करती है। और मैं आभारी हूं आदरणीय प्रधानमंत्री जी का, राष्ट्रीय अध्यक्ष जी का, पूरे संसदीय बोर्ड का कि उन्होंने मुझे गोरखपुर से पार्टी का प्रत्याशी बना करके पहली बार विधानसभा चुनाव लड़ने के लिए आज नामांकन भरने की अनुमति दी। और आज मैंने भारतीय जनता पार्टी के एक अधिकृत प्रत्याशी के रूप में गोरखपुर विधानसभा सीट से अपना नामांकन फाइल किया है। तर यंदाच्या निवडणुकीतही 300च्या पारचा नारा देण्यात आलेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवर योगी आदित्यनाथ यांनी नक्कीच मोठ्या प्रमाणात जागा निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला। 2017 में आप लोगों ने यहां पे इतिहास रचा। आप लोगों को 312 सीट मिली, आपके गठबंधन को 323 सीटें मिली। एक क्लीन स्वीप था। इससे ज्यादा अच्छा 403 सीट में इतनी सीट आ जाना एक अपने आप में उस वक्त बहुत बड़ा अचीवमेंट माना गया। इस वक्त इस चुनाव में आप लोग फिर से 300 का नारा दे रहे हैं, इस बार 300 पार दोबारा। क्या आपको लगता है कि यह इस बार हो पाएगा? देखिए, लोकतंत्र में जन विश्वास किसी भी राजनेता के प्रति एक बहुत बड़ी उपलब्धि के रूप में सो देखा जाना चाहिए। और इसमें कोई संदेह नहीं है कि प्रधानमंत्री मोदी जी के प्रति उत्तर प्रदेश और देश ने जो विश्वास व्यक्त किया है 2014 में, 2017 में उत्तर प्रदेश के अंदर, 2019 में फिर देश ने, वह अन्य राजनेता देश की आजादी के बाद हासिल कर पाए हो दिखाई नहीं देता है। इतना प्रचंड जन समर्थन, और वह केवल मुद्दों के आधार पर नहीं बल्कि उन कार्य पद्धतियों के आधार पर जिन्होंने वैश्विक मंच पर भारत की प्रतिष्ठा का प्रश्न रहा हो, भारत के समग्र विकास का रहा हो, गरीब कल्याणकारी योजनाओं का रहा हो, आंतरिक और बाह्य दोनों सुरक्षा के मोर्चे का मुद्दा रहा हो, या आस्था का सम्मान का रहा हो, जो कभी नहीं हुआ। मोदी जी ने देश के अंदर उस प्रकार के कार्य करके आम जनमानस के विश्वास को जीता है। यही कारण है कि एक आम नागरिक का विश्वास प्रधानमंत्री जी के प्रति है, वह विश्वास आज बीजेपी को इस भारी समर्थन के रूप में देखने को मिल रहा है। और मेरा मानना है कि उत्तर प्रदेश 5 वर्षों में जिस जीवन के प्रत्येक क्षेत्र में जो कुछ भी कर पाया है, ये प्रधानमंत्री मोदी जी का मार्गदर्शन, उनकी प्रेरणा इसके पीछे रही है। और मेरा ये मानना है कि बीजेपी की उत्तर प्रदेश की डबल इंजन की सरकार जन विश्वास पर खरा उतरेगी। 2017 की तर्ज पर 2022 में भी प्रचंड बहुमत की सरकार फिर से बीजेपी नेतृत्व की बनेगी और भारतीय जनता पार्टी 300 पार के अपने लक्ष्य को प्राप्त करेगी। आणि यासोबतच वेळ झाली आहे सकाळच्या बातम्यांमध्ये आता इथेच थांबण्याची। मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत।